नमस्कार एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडे, पण आज संकष्टी असल्यामुळे मी साधं जेवण करणार आहे. तरी ही आहे मुगाची डाळ, त्याच्यामध्ये मी पालक टाकते. पालकची आमटी बनवणार आहे. टॅमॅटो, त्याच्यामध्ये हळद, तिखट. त्या साईडला भात ठेवला आहे. आज तुम्हाला मी भेंड्याची भाजी करून दाखवणार आहे, आणि ती पण एकदम खूप कमी साहित्यामध्ये, आणि भाजी पण छान लागेल. आणि तुमच्या घरी कोण करणार नसेल तर जेंट्स पण ही भाजी इझिली करू शकते. तर मी प्रथम भेंडी धुवून घेतले, स्वच्छ पुसून ती आता मी कट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ, आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं. कोकम, थोडीशी कोथिंबीर. तर भेंड्याची भाजी करण्यासाठी आपल्याला मी कट केलीत भेंडी, थोडीशी कोथिंबीर, एक टॅमॅटो, आणि मी लसूण घेतला आहे चेचून, आणि 2 कढीपत्त्याची पानं घेतलीत. एवढंच साहित्यामध्ये आपण भाजी करणार आहोत. आणि तिखट मसाला लागणार आहे आपल्याला. भेंड्याची भाजी करतोय आपण. तेल तापलेलं आहे. प्रथम कोथिंबीर, नंतर लसूण, थोडासा कढीपत्ता आहे, टॅमॅटो, मीठ चवीप्रमाणे, तिखट मसाला प्रमाणामध्ये तुमच्या जेवढा हवे तेवढा. त्यामध्ये भेंडी,
थोडंसं कोकम टाकू शकता तुम्ही. तुम्हाला टाकायचं असेल तर ऑप्शनल आहे कोकम. कोथिंबीर. ही भाजी पाणी न घालता 2 वाफा काढून शिजवून घ्यायची असते. तर ही झालेली आहे भाजी आपली शिजवून. तर आज मी बनवलं आहे राईस, भेंड्याची भाजी, पालकची आमटी आणि पापड.